नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवरती. आपण करणार आहोत निफ्टी 50चं पोस्ट मार्केट अनालिसिस. तर तारीख आहे 29 मे, 2 जूनची एक्सपायरी. टाइम झालाय 9:30. तर 9:30 वाजता मला काय दिसतं? सगळ्यात पहिले मी बघणार माझी शिफ्टिंग. तर शिफ्टिंग काय दाखवते मला ते चेक करायचंय. शिफ्टिंग रेजिस्टन्स साईडला काय दाखवते? नो शिफ्टिंग एट. रेजिस्टन्स कुठे आहे माझा? 24,000 वरती. कसं आहे? तर स्ट्रॉंग आहे. कोणामुळे? व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंजमुळे. तिघांमुळे रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. आता येऊया सपोर्ट साईडला. सपोर्ट काय दिसतं? शिफ्टेड फ्रॉम टॉप दिसतंय 24,000वरनं 23,900ला. किती वाजता? 9:24 म्हणजेच सपोर्ट साइड मध्ये काय प्रेशर आहे? बेरिश प्रेशर आहे. ठीक आहे. तर सपोर्ट साइडला बेरिश प्रेशर आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. याचा अर्थ मार्केट आज थोडस बेरिश असू शकतं. कुणाच्या साईडनी? सपोर्ट साईडनी. ठीक आहे. ओव्हरऑल डेल्टा चेक करूया. कॉल रायटर किती आहे? 62%. पुट रायटर 38%. म्हणजेच कॉल रायटर आज जास्त आहेत, हवी आहेत. डिमांड चेक करूया. आता 820 कॉलची आहे आणि 335 पुटची आहे. फक्त डिमांडला बघून आपण ट्रेड करणार का? नाही करणार. आपण शिफ्टिंग आणि ओव्हरऑल डाटा जर बघितला तर मला आज मार्केट बेरिश दिसतंय. बेरिश दिसत असेल तर मी पुटचा ट्रेड प्लॅन केला पाहिजे. पुटचा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर मला कुठून कुठून प्लॅन करता येईल? तर 24,000चा रेजिस्टन्स, 24,000चा रेजिस्टन्स, 23,950चा रेजिस्टन्स. 23,950चा रेजिस्टन्स का? कारण सपोर्ट ऑलरेडी इथे होता, तो शिफ्ट झालाय कुठे? 23,900ला. तर त्याच्या वरच्या एक स्ट्राईक प्राइस वरनं मी पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. ही एक स्ट्राईक प्राइस पुट साठी आणि ही सेफ असणार मला पुट साठी, आणि ही थोडीशी रिस्क घेऊ शकतो. ठीक आहे. चला, तर आपण काय करायचंय? 3 मिनिटं पुढे जायचंय. पण मार्केट आता कुठे आहे? मार्केट चालू आहे 23,950च्या सपोर्टला. तिथून कॉलचा ट्रेड बनू शकतो का? नाही बनू शकत, कारण आज मार्केट बेरिश असताना आपण पहिला पुटचा ट्रेड प्लॅन करायचा. चला, मार्केटने इथे दोनदा रिटेस्ट दिलेली आहे. इथे माझा पुटचा ट्रेड प्लॅन झाला पाहिजे. इथं मी त्याला पुटचा ट्रेड प्लॅन करतो. तर ही असणार माझी एंट्री. इथे 20 पॉइंटचा एसएल आणि हे टार्गेट. पहिलं टार्गेट काय? 950च्या रेजिस्टन्स वरनं 950चा सपोर्ट. चला, तर पुढे जाऊया आणि बघूया काय आपलं टार्गेट हिट होतंय का नाही होत. चला, आणि दुसऱ्याच कॅन्डल मध्ये आपलं टार्गेट बुक करायचंय. मार्केट आलंय कुठे? टार्गेटला. टार्गेट इथे बुक करून घ्यायचंय का? कारण सपोर्ट वरनं 23,900च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड नाही करू शकत जोपर्यंत रेजिस्टन्स प्रेशर लावत नाही किंवा सपोर्टची वीकनेस जर मला दिसत असेल तरच मी पुढचा प्लॅन करणार, नाही तर करणार नाही. तर इथनं माझं टार्गेट बुक होणार, पण मी इथनं कॉलचा ट्रेड करू शकतो का? नाही करू शकत. मला काय पाहिजे? परत रेजिस्टन्सला जर आला तर मी पुढचा ट्रेड करणार. आता मी रनिंग कॅन्डलचा ट्रेड करणार नाही. रनिंग कॅन्डलचा 24,000च्या रेजिस्टन्स वर करणार. 23,950 इथे लेवलला कॅन्डल क्लोज झाली पाहिजे, रिटेस्ट झाली पाहिजे, तरच मी एंट्री करणार, नाही तर करणार नाही. ठीक आहे. तर हा पहिला ट्रेड झालाय. आपल्याला दिवसात 2 ट्रेड करायचे. पहिला ट्रेड आपला चांगला झालेला आहे. दुसरा ट्रेड परत जाऊया, बघूया दुसरा ट्रेड भेटतो की नाही. रेजिस्टन्स प्रेशर दाखवताना दिसतोय 23,900ला. तर 23,900ला रेजिस्टन्स प्रेशर करतोय. पुन्हा व्हॉल्यूम येतोय. बाकीचे पण येतात का? चेक करूया. हलका हलका इन्क्रीजिंग आहे, पण फ्लॅट आहे. व्हॉल्यूम फक्त इन्क्रीजिंग आहे. तर आपल्याला 23,950चा रेजिस्टन्स भेटला तरच प्लॅन करायचं. कॅन्डल लेवलच्या वर क्लोज झालेली आहे. आपण वाट बघायची. 24,000चा रेजिस्टन्स भेटला तरच ट्रेड करायचा, नाही तर लेवलच्या खाली. माझं म्हणणं आहे ह्या रेजिस्टन्सला यांनी ब्रेक केलंय म्हणजे हा सपोर्ट सारखं काम करणार. जोपर्यंत रिटर्न ह्याला ब्रेक नाही करणार तो रेजिस्टन्स होणार नाही. त्यासाठी आपल्याला वाट बघायची. लेवलच्या खाली क्लोज होऊ द्या. रिटेस्ट आला तर आपण प्लॅन करूया. मार्केट लेवलच्या वरती टाइमपास करताय. आता मार्केट लेवलच्या खाली क्लोज झालेलं आहे. आता जर मला रिटेस्ट भेटला तर मी पुढचा प्लॅन करणार. ही कॅन्डल खूप खाली क्लोज झालेली आहे. मी आता इथे एंट्री लावून ठेवू शकतो. मला वाट बघायची एंट्रीची. इथे माझी एंट्री होणार. ही माझी एंट्री पुट साठी 20 पॉइंटचा एसएल आणि हे टार्गेट.
या टार्गेटला होल्ड कधी करू शकतो मी, जर रेजिस्टन्सची वीकनेस खाली आली तर या स्ट्राईक प्राइस पर्यंत, याचा सपोर्ट पर्यंत होल्ड करू शकतो, तोपर्यंत करू शकत नाही. ठीक आहे, चला आपण बघूया. 50% मूव्ह झालंय. एसएल आता कॉस्ट टू कॉस्ट करायचा. इथे 20 पॉइंटचा जो एसएल होता तो आता C2C करायचा आहे. ह्याच्यात लॉस करायचा नाहीये. पहिला ट्रेड प्रॉफिटेबल झाला, दुसऱ्या ट्रेड मध्ये पण आता लॉस करायचा नाही. C2C गेलं तर चालेल, पण टार्गेट पूर्ण घ्यायचं, नुकसान करायचं नाही. ऑलमोस्ट इथं टार्गेट झालेलं आहे आणि इथे मला टार्गेट बुक करायचं. बिलकुल तिथं हाय करायची नाही. बघा लेवल टच झालेला आहे. इथे तुम्हाला टार्गेट बुक करायचंय. टार्गेट बुक झालं पाहिजे इथे. आता खाली होल्ड करण्यासाठी मला काय पाहिजे, मार्केट लेवलच्या खाली क्लोज झालं पाहिजे, रिटेस्ट झालं पाहिजे, एंट्री दिली पाहिजे. त्यासाठी मला रेजिस्टन्स पण वीक झाला पाहिजे. कुठे तर 23,900 ला आता फक्त 72% दिसतोय आणि 66% व्हॉल्यूम ओवाय दिसतोय. ओवाय चेंज अजून 72% आहे. जर जास्त आला आणि सपोर्टची वीकनेस जर खाली वाढली तर मी ट्रेड करणार. पण माझे ऍक्च्युली 2 ट्रेड आज प्रॉफिटेबल झालेले आहेत. विदिन किती वाजेपर्यंत, तर 10:57 म्हणजे 11 वाजेपर्यंत. 9:30 ला आपण चालू केलं तर अनालिसिस करायला आणि 11 वाजेपर्यंत आपले 2 ट्रेड झाले. तर एओसीच्या रूलच्या अनुसार आता आपले 2 ट्रेड संपले, तर आजसाठी आपलं दुकान बंद झालेलं आहे. ह्याच्यानंतर मार्केटमध्ये काय झालंय हे जाणण्यासाठी तुम्हाला इव्हनिंग वेबिनारला जोडायचं आहे. त्या इव्हनिंग वेबिनार मध्ये काय काय ट्रेड झाले, काय नाही झाले, तुमचे क्वेश्चन आन्सर आपण क्लिअर करणार आहोत. तर वेबिनारची लिंक तुम्हाला कुठे भेटेल, होम पेज वरती जायचंय. होम पेज वरती गेल्यानंतर इथं फ्री इव्हनिंग वेबिनार दिसतंय, इथे तुम्हाला लिंक भेटेल, नोटिफिकेशन पण येईल आणि लाईव्ह वेबिनारला जर क्लिक केलं तर इथं ग्रीन झाल्यानंतर इथे तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया संध्याकाळी. धन्यवाद.